गुड मॉर्निंग देवन भाऊ. गुड मॉर्निंग. सुरेश भाऊ गुड मॉर्निंग. चला तर आज ट्रिपला जायचं आहे. हो संजू, काय म्हणतो? चाल ना ताळोबा. काय आठव तू ना ट्राय हे आणला का सेल्फी स्टिक? विचारलो बी नाही मी. ज्याच्या घरी जेवढंच आहे ना दूर आहे. एवढंच आहे म्हणा. सेल्फी स्टिक पाहिजे. कारण हात दुखते म्हणजे एकदम हे बहुत दूर पकडायला लागते ना. स्टँड बी होता रे. स्टँड माझ्याकडे होता. स्टँडचं आपण घेऊन नाही इंडू शकत ना ते. पूर्ण कसाही वागते तो नाही का? हा 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 हा. वाला होता गोरिल्ला वाला. कशाला टेन्शन घेते, मी पकडतो ना. नमस्कार मंडळी, मी चेतन धाबेकर. आज आपण चाललोय मोहरलीला देवानंद भाऊ आणि सूरज भाऊ सोबत. ए राजा येते हळूहळू. हो, देवानंद चालू भाऊ. करावं लागते. बोलो काहीतरी सांगा आजच्या ट्रिप बद्दल आपल्या. चेतनजी बोला, तुम्ही काय म्हणता सांगा. आजच्या ट्रिप बद्दल काही प्लॅनिंग सांगा थोडीफार. आपण काय करणार आहोत तिकडे जाऊन? काय नाही, आपण जे चाललो आहे मोहर्ली तिकडे मुधोली आणि कुटवंडा या भागात आपल्याला आज जाऊन काही लोकांशी, काही व्यक्तींशी भेट घेऊन, आदिवासी लोकांशी भेट घेऊन त्यांच्या परंपरा, त्यांच्या काय रूढी परंपरा असतील किंवा त्यांचे डान्स असेल, त्यांचे वाद्य असेल, याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत. ते कोणत्या कोणत्या म्हणजे महिन्यात कोणते कोणते सण येतात याविषयी चर्चा करून ते आपल्याला फोटोशूट मध्ये घ्यायचं. त्याला आपल्याला एक कॉफी टेबल बुक करायचं. त्यांची आदिवासींची परंपरा त्यात आली पाहिजे या दृष्टीनं आपण त्याचे फोटोशूट करायला चाललेलो आहे. ओके. ताडोबाच्या परिसरातील आदिवासी जनजमाती ज्या आहेत किंवा इतरही कुठले समाज असतील, या समाजाचं निसर्गाशी कसं त्यांनी समतोल राखून ते वागत आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण घ्यायला चाललो आहे. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत तिकडे? एन्जॉयमेंट वगैरे असं काही? एन्जॉयमेंट नाही करणार आहे मित्र. आपण एन्जॉयमेंटसाठी नाही, आपण आपल्या प्रोजेक्टच्या हिशोबाने आणि आपल्याला जे करायचं आहे हा बुकसाठी फोटोग्राफी, तर त्या बुकच्या फोटोग्राफीच्या दृष्टीने आपण तिकडे चाललेलो आहे. सुरेश भाऊ थोडा ऑडिओ थोडा कमी करते का? असं वाटलं पाहिजे नॅचरल रे. हो म्हणजे बॅकग्राऊंड ठीक आहे, बट आवाज आपला कमी झाला तर एकदम नाही. आवाज नाही होत. जोरात पाहिजे, म्हणजे बॅकग्राऊंड आला पाहिजे पण आवाज आला पाहिजे. आला पाहिजे म्हणजे नॅचरल तर नॅचरल. नॅचरल पाहिजे पण बॅकग्राऊंड म्युझिक तू टाकण्यापेक्षा ओरिजिनल भेटत आहे ना तुला. तर आता देवानंद भाऊ बद्दल दोन शब्द बोलतो मी. देवानंद भाऊ सुमारे 10 ते 15 वर्षापासून फोटोग्राफर आणि जर्नलिस्ट मध्ये काम करताय. तर त्यांना 60हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. अशा व्यक्तीसोबत आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत थोडीफार. वगैरे असे घ्यायला पाहिजे. जे रस्त्यामध्ये पडते ते घ्यायला पाहिजे ना. पूर्ण आपण आलोय सध्या दुर्गापूर एरियामध्ये. आज तुम्हाला दुर्गापूरचं पोलीस स्टेशन दाखवतो मी. हे आहे दुर्गापूर मधलं पोलीस स्टेशन. मी संपादन चांगलं करू शकतो त्यातलं. म्हणजे कसं आता पहिला ब्लॉग आहे, आता काय बोलायचं काय नाही आपल्याला माहित नाही. नाही हळूहळू चालू केल्याशिवाय ते माहित नाही मी काय म्हणलं, आता तू इथं बोलला काही असं शूट घ्यायचा जे तू नंतर बी बोलू शकते. हा समजलं का? आता रस्त्यात का पडते, जसं आता तू पोलीस स्टेशन दाखवलं ते आता शिवाजी महाराजचं होतं ते बी दाखवू शकतो. त्याच्यावर थोडं काही बोलू शकते तू. त्याची हिस्ट्री आपल्याला थोडीशी माहित पाहिजे पण हिस्ट्री काढून टाकायची, नंतर बोलू नंतर ऍड करता येते विषय. तेवढं नाही जरी म्हटलं ना तर दुर्गापूरहून जाता इतकं सुंदर शिवाजी महाराजांचं शिल्प इथे आपल्याला पाहायला मिळेल. बस एवढे बोललं तरी बहुत आहे है ना. तुम्हाला कंपनी बद्दल माहिती आहे का थोडस? मग आम्ही आलो सागर हॉटेल मोती सागर मध्ये. हे जे पॉवर स्टेशन आहे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे. म्हणजे कोळशावरून पाण्यावर वाफ बनवून म्हणजे औष्णिक याच्यावरून चालणारं विद्युत केंद्र आहे.
आणि हे 1984 मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते याचं भूमिपूजन झालेलं होतं आणि तेव्हापासून म्हणजे 1984 पासून तर आतापर्यंत पहिले आधी फक्त 5 संच होते, आता 7 संच याचे कार्यरत आहे. आणि बॉयलर आहे. हा बॉयलर, हा याला संच म्हणतो रे. ओके. आणि आता ते 5-7 आहे का माहित नाही, आता पण 500 मेगावॅटच्या वरती आहे. तेवढं म्हणजे डिटेल चंद्रपूर सिटी बस 500 मेगावॅटच्या वरती वीज निर्माण करते. हा, किंवा अजून सिटी बस मध्ये त्याच्यात माहिती त्याला टाकायची, काढायची. गुगल जास्त जानकारीसाठी आपण गुगल हे आपलं जनरल माहिती झाली. हा. त्यात ऑथेंटिक नाही राहू शकत, चूक पण राहू शकते. बरोबर आहे. आता 7 संच चालू आहे म्हटलं मी, ते समजा 5 असेल 4 असेल तर आता 7 संच आहे दिसायला. 7 ने 2 हा, तिकडले 2 आहे, 9 संच आहे ना. 9 संचापैकी जुनेवाले 2 का 3 बंद झाले आता. एकच येते, ठीक आहे. तिकडे 2 आहे ना रे. 2 कसे? हे 2 फक्त 2 बाय 1च आहे, चिमण्या 2 आहे. हा जो गेट येणार आहे सिटीपीएसच्या समोर, त्या गेटला कोयना गेट आहे. कोयना गेट. कोणत्या गोष्टी? हा गेट दाखवू शकते तू आता. हा आहे सिटीपीएस कोयना गेट, ऊर्जानगर वसाहत. इथले आलू बुंडे छान मिळते रे. आलू बोंडे खायचे आपल्याला का? मोदोलीला खायचं आहे. मोदोलीला तिथे खाऊ. मोदोलीचा नाश्ता बढिया भेटतो. मुलीला कुठं? त्या कॉर्नरवर चौकात नाही का. इथला आवडते तुम्हाला? म्हणजे आता हे पोट्टे म्हणे मागे 2 वेळा खाल्ला हवे, मला कुठलेच आवडत नाही असं विचार केला तर. मी तुम्हाला सांगतो, इथं टर्निंग वर भेटते आता. इथला खाऊन बघा एक वेळा, हे चालू असेल तर. आपण मोहर्ली गेट कडूनच टर्निंग करणार आहोत हे ना. असे गेट दाखवायचे मोठे आले. हे गेट कसं आहे म्हणजे आपली भव्यता दाखवते. झालं लक्षात तुला? तेव्हा तुम्हाला एक स्टँड घ्यायला लागते, तिथे लावायला. इथं भेटते, इकडे लावू शकतो आपण. घेऊन घेतो. म्हणजे फ्रंट बरोबर दिसते नाही का प्रॉपर. हे बघ 3 महिने तुझ्यासोबत काम केलं आम्ही कंटिन्यू, तर तू किती पैसे कमवून देशील? 1 महिना समजून घ्या. 1 ते 2 महिने रेग्युलर जर काम दिलं ना आपण, तर आपण लोकांसोबत एंगेज होऊन जाऊ एकदम कंटिन्यू मध्ये. मग लोकांना आवडेल आपल्याला पाहायला. आपण इन्फॉर्मेशन जे देत आहोत ते खरी आहे इन्फॉर्मेशन. जसे आजकालचे युट्यूबर्स आहे, ठीक आहे, युट्यूबर, इंस्टाग्राम, त्यांनी काही इन्फॉर्मेशन वगैरे कलेक्ट जास्त करत नाही आणि जी आहे ती दाखवते. बट आपण ते तसं नाही करू ना. नाही, बरेच जण आहे डिटेलिंग राहते बहुत साऱ्या, मी पाहिलं. डिटेल तर राहते, म्हणजे आपलं काही चुकलं नाही पाहिजे मेन म्हणजे. आता जसं आपण कोणता देऊळ म्हणतात? अपूर्ण देवालय, आपण अपूर्ण देवालयाची जी शूटिंग केलं आहे ती इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओ पैकी कोणत्याच व्हिडिओ मध्ये नाहीये. तुम्ही बघितली असेल तर इंस्टाग्राम वर सर्व गेले आहे तिथे आणि फक्त म्हणजे तिथे अपूर्ण देवालय आहे म्हणून सांगितलं आहे. पण त्याच्या मागची काय स्टोरी आहे ती कोणीही सांगितली नाही आहे. ती आपण कव्हर केली आहे. त्याच पद्धतीने आपण जे वेगवेगळे मंदिर आहे, हिस्टॉरिकल प्लेस आहे, जी बॅकग्राऊंड स्टोरीज आहे ते आपण कव्हर करू, ज्याच्याने एंगेजमेंट आपली पुन्हा वाढेल. अशा पद्धतीने आपण आता मोहर्ली गेटच्या रोडने लागलेलो आहोत. जर कोणाला ताडोबा बघायला जायचं असेल तर तुम्ही या रस्त्याने येऊ शकता. थांबून सांगतो तुला, इथे गेट आहे, इथं पोलीस आहे, तिथं समोर गेट आहे. म्हणून ते स्टिक घेतली, हे मोबाईल बाहेर काढला असता. आहे मोबाईल घेऊन गेले असं. इथं म्हटलं असं करायचं. आता आपण बघितला मोहर्ली गेट आणि इकडे जाण्याचा मार्ग. आता आपण जाणार आहोत मोहर्ली गेट कडे. तुम्ही पत्र आणलं का? इथून 2 मार्ग फुटतात. पैसे नाही लागले पाहिजे ना. नाही लागत. तुम्हाला राईट साईडने जायचं आहे मोहर्ली गेट कडे. लेफ्ट साईडच्या बी दाखवून दे. त्या साईडने जावं लागेल लेफ्ट साईड. नको. असं नाही ते, असा मोबाईल घेऊन दाखवून द्या. तू कर, चल हात कर. तुझ्या पाहून आम्ही अजून देतो तुला, कंटेंट देतो नंतर. आता आपण बघणार आहोत देसी ट्रॅफिक पोलीस. ही आहे आपली गावठी ट्रॅफिक पोलीस. बायसन नाही आहे, जंगलात वाटत बायसन नाही आहे, हा म्हशी आहेत. जंगली, आपल्या भाषेत जंगली म्हशी. जंगली म्हशी ठीक आहे त्या, पण आपण त्यांना गावठीमध्ये ट्रॅफिक पोलीसच म्हणतो ना एक प्रकारचे. गावठी बी म्हशी आपल्या भाषेत सांगून घ्यायचं. आदियोगी
आदियोगी भगवान शंकर. तुम्ही बोला ना, तुम्ही बोला. गावावरून ट्रिप आहे आपल्याला आदियोगी. गेले का आदियोगी? नाही गेलो, जायचं आहे बेंगळूर. तुम्हाला सांगू इच्छितो आजची जी ट्रिप आहे ती देवानंद सागर कडून स्पॉन्सर ठीक आहे. आहे ना, मग काही हरकत नाही. एक काम करतो, हे तुम्ही मागता आता ते सोबत कामाला द्या, एक ट्रिप करून टाकू मोठी दूरची. तर देवानंद भाऊकडून ऑफर आहे आपल्याकडे. दिल्ली, आपल्याला मुंबई, आपण लहान निमकरोली तिकडे चालेल पुरं जेवढे लागेल चालते ना. ते परवडते. 20,000 30,000 दोन्ही काम होते. पुरा फिरणं होते, ब्लॉगिंग होते, सर्व होते. मग नाही दोन्ही काम होते ना. जसं आपण आता कोणत्या एरियामध्ये गेलो, आपल्याला असं मंदिर पाहिजे ट्रॅकिंग करायचं, आपण ते बी विजिट मारून नाही शकतो. ते तर मी आता गडचिरोली इकडे जाणारच आहे ना, इंटरव्ह्यू आहे. याची गाड्याच्या फोटो, पण तिथे ही गाडी चालत नाही, तिथे चालते निओ सारख्या अशा. हा पद्मापूर गाव आहे, तुम्ही बघू शकता. एरिया पण पण लोकांना दिसलं रस्ता दाखवा लागेल ना आपल्याला, इकडे इकडे जायचं आहे म्हणून. तुला काय म्हणलं, तुझ्यापाशी एकच उपाय आहे. हा अर्ध इथं बोलायचं, अर्ध नंतर बोलायचं. हा, ते आणि तर आहे. दुसरी गोष्ट तुझ्याकडे हँड हे पाहिजे असं Selfie stick पाहिजे Selfie मग. नाही पाहिजे. हे दुसरं भेटते. थांब, हो, जिम्बल सारखा गिम्बलच घेऊन 2 in 1 ना तुम्ही म्हणताय तो. सेल्फी स्टिक बनते तो ना, गिम्बल बनते, पण तो त्याच्यामध्ये फॉल्ट आहे. जेव्हा आपण त्याला सेल्फी स्टिक म्हणून युज करतो ना, तो गिम्बल सारखा युज नाही होत, म्हणजे स्टेबिलिटी झाली आहे त्याची पूर्ण. असं बी आहे का? हा. तो ट्रायपॉड बी बनते पाय सेल्फी स्टिक मध्ये. हो हो, ते खालच्या साईडनं 3 राहते ते. तो वाला घ्यायचा, तोला बेटर राहील. ताडोबा अंधारी वाघ्य प्रकल्प गेट चवड. इथे आपल्याला आता गाडीचा नंबर रजिस्टर करावा लागेल, त्याच्यानंतरच समोर ज्यासाठी परवानगी मिळेल. सुधीर भाऊ मुनगंटीवार आपलं सहर्ष स्वागत करत आहे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व पद्मापूर गेट. नाही माहिती. बघू शकता ताडोबा अंधारी वाघ्य प्रकल्प. गाड्याबद्दल तर बिलकुल नॉलेज नाही. इथे तुम्हाला तुमच्या गाडी नंबर रजिस्टर करावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही आम्ही समोर चाललो जाऊ शकत मोरली ते तिकडे मोदोली वगैरे नंतर. अरे काम चालू आहे ना आपलं फोटोग्राफीचं. चाल रे ब्लॉगर. आता आपण आलो आहे पद्मापूर गेटच्या आतमध्ये. मोबाईल बाहेर काढता येते का इथं? बहुत मारते आले रक्त निघते. फाईन काढ ना, मैं आयु टप टप ठाड़ा करना है. वो कैसे भी कर सकता. ऑन नाही वाजवू शकत हे सांगू शकते तू. सायलेंट झोन. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रस्ते बनवले आहे. अशा पद्धतीचे चंद्रपूरमध्ये रस्ते नाही आहे ना. फुल गावठी ते नाही तर एक पूर्ण गडचिरोलीची एक पोरगी पाहिली, एकदम पुरी गावठी अशी. Full गावठी बोलते. विद्याच बोलते ते नाही ती जी म्हणतात तो दुसरी एक आता त्याविषयी पाहिली, एवढी गावठी तलावाकडा. आता मी आली आहे आमच्या गावच्या तलावाच्या काठावर. तसंच पाहिजे लोकांना, तसंच पाहिजे. आम्हाला इकडे हे करायला आम्ही इकडेच येतो, आमचे शेती आहे हे दाखवतो, हे झालं. आता मी चालली आहे घरी. ओके. अरे गावठी तुला ब्लॉग पाहिजे आहे कोकणी माणसाचे बघ. ब्लॉग पाहिजे आहे आपल्या स्वानंदी सरदेसाईचे बघ. त्यांची लँग्वेजच अलग राहते. अरे ती गावातलीच पोरगी आहे, साधं शेण उचलताना आहे, पण बोलण्याची तिथे ब्राह्मणी स्टाईल आहे, ती ब्राह्मण आहे. ब्राह्मण तर काय सुंदर बोलते आणि काय सुंदर चेहरा आणि काय जबरदस्त. म्हणजे तिथं खूप हे बघितलं तिथे, पण तिच्यात ते डेअरिंग आहे चांगली. गाणे म्हणून दाखवते, काही करते, काहीही करते ती. साला सुंदर कोकणी माणसात एकदम लहान माणूस हाफ पॅन्ट वर दाखवतो लागंत. सुंदर जबरदस्त जबरदस्त तो. म्हणजे काहीतरी त्याच्यातून पाहून शिकायला मिळते किंवा थोडस त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण होते. ही असं बोललं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर देवानंद भाऊ तुम्ही ताडोबामध्ये खूपदा आला आहात, तर त्याच्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जेव्हापासून झाला, म्हणजे साधारण मला वाटतं 84 ला वगैरे काहीतरी झालाय, तारीख मला माहित नाही. आम्ही पहिले तर स्कूटरनी यायचो इकडे. सांग म्हणताय ना कितव्या वर्षी? आता मी म्हणजे करीब किती वर्ष 25 वर्ष त्याच्या वरच झाले मला इकडे गाडी नाही येताना.
आम्ही टू व्हीलरने यायचो, MAT घेऊन यायचो, स्कूटर घेऊन यायचो, थेट ताडोबापर्यंत स्कूटरने जायचो. तेव्हा इतके वाघ वगैरे नव्हते, असेल तरी ते जास्त रस्त्यावर दिसत नव्हते. आणि हा म्हणजे जंगलातला काय म्हणते आल्हाददायकपणा, थंडीची वेगळीच एक मजा असते. म्हणजे तो सर्व थ्रिल अनुभवायला आम्ही येत होतो. पक्ष्यांचे फोटो काढायला आम्ही येत होतो. आता 25-30 वर्षापासून आम्ही इकडे येतो समजा, जास्त पण कमी नाही. परफेक्ट नाही सांगू शकत. 30 वर्षापासूनच्या गोष्टी आठवते का रे? आता आम्ही एकदा तुला इथला एक किस्सा सांगेल की आम्ही असे बर्डिंगसाठी फोटो काढला तेव्हा आहे ना, म्हणजे थांबून जरी फोटो काढले, समजा इथे थांबलो आम्ही फोटोग्राफ कॅमेरा घेऊन येतो रविवारी आणि पक्षी राहिला आणि फोटो काढताय, तेव्हा काही चालन वगैरे लागायचं नाही. ते आता 5,000 रुपये दंड आहे. बरोबर आहे. हा, ठीक आहे. तर तेव्हा आम्ही त्या डॅमच्या बाजूला इकडे फोटो काढत होतो. फोटो काढत असताना मस्त छान खाली पण बसलो, बहुत वेळ वाट पाहिली काही पक्षी येत आहे का हे ते म्हणून, नाही का, रिलॅक्स मध्ये बसलो. एका सांबराचा आवाज आला काक टन करून. तर मला वाटलं हा नेहमीप्रमाणे, पण तो कॉल होता, तो दुरून होता. म्हणजे इथून ते त्या पिवळ्या बोर्डाजवळ समजा सगळं तेवढं काय होते. आम्ही सेंटरला बसून, आमचं लक्ष इकडे दोघांचंही, हरणेसर होते प्राध्यापक आणि मी. तर या लक्ष या साईडला, तो वाघ आमच्याकडे पैदल येतो तिथून समोर. हा, त्या रस्त्याने येतो आमच्याकडे. अनाशे या साईडने टू व्हीलर वाला आला आणि त्याने थांबला म्हणून तो वाघ टर्न झाला. नाही तर तो आमच्या गाडीच्या आवाजामुळे हा, वगैरे गाडीच्या आवाजामुळे. त्याचा फोटो पण आहे माझ्याकडे आजही. हा, त्या वाघाचा. म्हणजे असा थरारून गेलो मी, इथून तर या बोर्डाजवळ वाघ आणि तुम्ही टू व्हीलर खाली बसलेले आहे. कॅमेराने मी तरी पण फोटो काढला, तरी पण त्याचे 2 फोटो काढले मी तेवढ्या ह्याच्यातही. निसर्गामध्ये तुम्ही हे झाले होते, मिक्स झाले होते, रमले होते तुम्ही, रममान झालो होतो, रममान का. त्याच्यामुळे तुम्हाला काय होत आहे मागे हा, काही नाही. आणि दिसल्यावर फोटो काढायची इच्छा तर होत होती, पण भीती पण नंतर अशी वाटली. 2च फोटो काढू शकलो. 2 वाघ पाहिल्यावर असं आहे की तुम्हाला काही सुचत नाही. मुख्य म्हणजे होतं. आणि तोही फ्री असेल ना, तुम्ही पण फ्री असाल खाली येतं. नेहमी बघू नाही त्याला असं वाटतं. ऍक्च्युली गाडीमध्ये असेल तर थोडस माणसाला सिक्युअर राहते किंवा आपल्या ह्याच्यात. आपण खाली टू व्हीलरवर आहो, तो पैदल येतात तुम्हाला इथून, तर तुमची झालं सट्टीपट्टी गोलच आहे. कारण त्याचा आकार पाहूनच आपण भिन होऊन जातो. अनुभव घेतलेला व्यक्ती आणि एज्युकेशन केलेला व्यक्ती याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. तर आज तुम्ही अनुभवला. हो, असे क्षण भरपूर अनुभवले आहे. मी सांगत आहे. एकदा कोळशाचा सांगत होता. कोळशाला आम्ही रात्री मचानीवर, मी इथे मचानीवर थांबलो. इकडे जुनं नावाचं गाव आहे, तिथे मचानीवर थांबलो रात्री. त्या रात्री तर खूप वारातून सुटली, ते पूर्ण झाड हालत होतं, एवढीशी हे होते ना, खाली आहे ना साला पूर्ण रानगव्याचा कळप होता. म्हणजे आता किस्से असे आठवावं लागतात, सांगतो तुला. तर आमची मचान एवढ्या सगळ्या झाड होते, एका मोठ्या झाडाला बांधलेली. पण इकडली दांडी जी होती तर कमीच होती ना, ज्याच्यावर बांधलेली होती. रानगव्याचा कळप त्या आमच्या मचानीच्या खालून जायचा, कोणी टिकून जायचं, तिला काही व्हायचा. म्हणजे राजा रानगव्याला समजा थोडासा जोरात तिला मारलं असतं ना, आम्ही खाली. कसं वाटलं त्यावेळेस? 2च जण. अक्षरशः ही फाटत होती, दाखवता ही फाटत होती. खूप काळ फाटते. आणि रात्रभर राहून मग ते शेवटी इथून तर तेवढ्या दूर गाव होतं ते बोर्डीचा पिवळाला. तर आम्ही काय केलं, 2 जण अर्धा किलोमीटर गावात गेलो. अर्धा किलोमीटर दूरच असेल, 500 मीटर नाही, 1 किलोमीटर असेल. कारण ते टर्निंग होऊन होतं, त्यामुळे गाव दिसत नव्हतं. 1 किलोमीटर असेल. आणि मचान तिथून आमची. तर त्या गावात जाताना रात्री, म्हणजे मी तर जेवणाचं सामान नव्हतं नेलं. ते म्हटलं साला काहीतरी भेटेल त्या गावात. तर नाही म्हणे, इथं काय हॉटेल नाही, काही नाही, काहीच नाही भेटत म्हणे तेव्हा. तर मी म्हणलं एका बाईला तिला नको एवढं ते अंडे भेटते आहे. 6 अंडे आम्ही बनवले. 6 अंडे घेऊन गेलो, अंड्यावर थांबलो, पाणी घेऊन गेलो प्यायचं. पाणी पण नव्हतं माझ्याकडे. तर तो जो जाताना येताना तो जो गाईड होता ना, गाईड म्हणजे काय, ते गावातले माणसं एक देत होते गाईड म्हणजे तेव्हा. फक्त सुरक्षेसाठी एक सुरक्षा कर्मचारी. आणि त्या एवढ्याच्या ह्याच्यावर 3 जण रात्रभर मला झोपता यायचं ना, बसून फक्त रात्री अनुभवली आहे. त्याच्यानंतर इथे अनुभवली, एकदा कोळसाला मोठ्या मचानीवर अनुभवली, त्याचे वाघोबा. काहीतरी होतं ते उठून वाटते. पण आपण वाट पाहतो म्हटलं तर पार्किंगची जागा निघून जाते. म्हणजे गाड्या असं टाकून पार्किंगसाठी. हे इथं नव्हतं आदिवासीचं, इथं बनवलं होतं आदिवासीचं. कुठे बी जागा भेटल्या, त्यांले आणि त्यांले दोघांना त्यांले आणि त्यांले अजून तिसऱ्याले. जाऊन पण तिथे आहे ना माझ्या मित्राचं घरच आहे. ते 2 दिवस थांब म्हणे, तो राहत नाही. चाबी देऊन ठेवली आहे.
हा रस्ता खूप सुंदर आहे, तुला दाखवायचा असेल ते. तो आहे राजा. हो. लांब फोटोग्राफी मध्ये पण छान सुंदर आहे त्या फोटो. त्यांच्या हाती देऊन दिला त्यांनी कापलं. इथून फोटो काढण्याला एक हे झालं. तुम्ही असे रस्ते फक्त आणि फक्त ताडगावमध्येच बघू शकता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेच दिसणार नाही. त्यापेक्षा बहुत बरं काही सांगत्या काय सांगते हा, आपले लुल्लू बनवते. हळू थांबवून देशील ना थोडस. बिलकुल दिसणार सांगतो पण. नक्की वरचा खर्च याच्याकडनं घ्यायचा आहे. इकडे देवाड आहे, इकडे आगर आहे. तुम्ही पण येणार आहे इथं. पूर्ण दाखवू शकते तू हे गाड्या वाड्या. आपण आलोय आता देवाळा अडेगाव सफारी गेट जवळ, तुम्ही बघू शकता इकडे. आणि या साईडने आहे आगरझारी सफारी गेट. इथून दोन्ही साईडने तुम्ही बुकिंग जिप्सी दाखवतो, शूट घे तू, शूट घे. जिप्सी दाखवू शकते, अशा वगैरे शूट होते म्हणा. म्हणजे इकडून जिप्सी तुम्ही अशा पद्धतीने या जिप्सी मध्ये तुम्ही फिरू शकता आतमध्ये. आणि या जिप्सी शिवाय तुम्हाला सफारी करता येणार नाही. याला बसून पाय खायचा लिहून मग बोलायला लागते. हे कोणत्याची हा गेट दाखवायचा त्याच्या वगैरे मध्ये मध्ये तुम्हाला गेट बघण्यात मिळणार म्हणा जिप्सीसाठी. समोरून दाखवून पक्षी राहत होते. रस्त्यावर वाहने थांबवू नयेत, 5,000 रुपये दंड आहे. किंगफिशर दाखव गेला किंगफिशर. अरे ए बरं थांबा थांबा. गाडी नाही थांबवते सोबत दाखवशील गाडी थांबवून. सांबार नाही रे, सांबर जेवणातला सांबार नव्हे हा. हो मग पुरा अख्खा एंगेजमेंट पाहिजे ना तुम्ही. हळूहळू ते आपोआपच कॉन्ट्रोवर्सी मध्ये कसं आहे, कोणता व्यक्ती शिवा खाऊन वरती जाते किंवा सपोर्ट देऊन जाते. एका चुका होतेच आहे. चुका माणसाकडूनच होते. वरून माणूस तिथूनच पहिलं सांगून द्यायचं, चुका माणसाकडून होतात, त्याच्यामुळे माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील. तुमच्याकडून ते आमच्याकडून ते सर्व. तर तुम्ही त्या समजून घ्या, चुका आमच्या समजून घ्या आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये काय होतं माहित आहे का, कास्टिंग वाले सगळे फिल्म मेकर नाही का, वाघाले आणि हरणाले ऍक्टिंग करायला लावत आहे हंटिंग साठी. अरे काही करतात ते लोक, त्याच्या इव्हन डिस्कवरी वाले पण. तुला काय वाटतं का ते पूर्ण असं हे करत बसते का? बहुत साऱ्या गोष्टी त्यात AI पण राहते, बहुत साऱ्या गोष्टी तेवढ्या फक्त भागात केलेल्या राहते, प्रशिक्षित करून राहते. 100% खुल्या थोडी जाते का ते. पालतू टायगर त्यांच्याकडून काम केल्या जाते. फक्त 18 वर्षाखालील मुलाला काम करता येत नाही. गेट पण ओपन झाले ना आता. किती घेशील मग तू व्हिडिओ? काय नाही, चालूच मिनिमम अर्धा 1 तासाचा तरी व्हिडिओ बनला पाहिजे. मज्जा. डॅम दाखवतो आता तुझ्या डाव्या बाजूला डॅम आहे बघ. नाही आता तिथे कायाकिंगला जाऊ तिथून. तुम्ही बघू शकता आता मोहर्ली नंतरचा जो डॅम आहे इरई डॅम. बॅकवॉटर आहे हा, इरे डॅमचा मागचा भाग. तुम्ही बघू शकता इरे डॅम जो आहे त्याच्या बॅक साइडला एवढं पाणी आहे. खतरनाक दिसते म्हणजे. इथे लोक येतात, वेट करतात, टाइमपास करतात. सनसेट पॉइंट या सौंदर्याचा आस्वाद घेतात असं. म्हणजे शब्दात त्यात कसं आहे, कसं आहे, भाऊकडे खूप सारे फोटो आहेत त्यावाल्या झाडाचे. तू इथे एकही वेळ नाही आला वाटतं माझं आतमध्ये वगैरे, कोर मध्ये वगैरे आलो ना. आपण गेलो होतो ना फोटो काढायला, व्हिडिओ मध्ये येतो. कोर मध्ये गेलो होतो ना आपण, मागच तर गेलो. तुला माहित नाही हे आहे ते आपण मगरीच्या तलावाकडे गेलो होतो, आठवते? आता एक काम करतो, तिथून त्या बोर्डापासून तिकडल्या पिवळ्यावाल्या तिथून आतमध्ये टाक. तिथं पाहू काय हे चालू आहे का, तर काय तो पुढचा जुना लिहून आहे तो इथून त्या 2 जण तिथून.
आपण आलोय आता मोरली गेट जवळ. इथे तुम्ही कॅक बोटिंग करू शकता. नाही, एकही नाही गेलाय बोटिंगला. हा हो, तो नाही आहे, चालू नसेल म्हणूनच ना. अरे शंकरचा फोन आला होता साला त्या दिवशी. सध्या बंद आहे म्हणे. या बोटांमध्ये बसून तुम्ही इथे कायाक बोटिंग करू शकता. सध्या इथे कोणी आहे नाही, तर आपण कायाक बोटिंग करू शकत नाही. भांडडी हामडी हामडेडी. देवाराम भाऊ, तुमचा पहिला पुरस्कार कधी मिळाला तुम्हाला आणि त्याची आठवण काय? पहिला पुरस्कार माझा श्रमिक पत्रकार संघाकडनं मिळाला. म्हणजे याआधी मला सामाजिक कामासाठी मिळाले होते, पण फोटोग्राफीतला मला पहिला पुरस्कार जो आहे तो श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर यांच्याकडनं मिळाला. त्या एक असं चित्र होतं की थोडा बॅकग्राऊंड कमी. हा, एक फोटो असा होता की एक अपंग व्यक्ती तुकुमला काही सामान विकत होती. त्यात लिहिलं होतं, कॅप्शन हे लिहिलं होतं की असलो जरी अपंग तरी मनाने अभंग, असं कॅप्शन होतं. बढिया छायाचित्र छापून आलं होतं आणि त्याला मला 2008ला पहिला पुरस्कार मिळाला. नंतर 2010ला दुसरा पुरस्कार होता श्रमिक पत्रकार संघाचा. त्यात 3 मुलं एका पडलेल्या ऑटोमध्ये जुन्या आराम करत होती. तो हितवादला लागला होता फोटो, दैनिक हितवाद, आणि त्याला मला दुसरा पुरस्कार होता. त्यानंतर 2012ला मला नागपूर फॉरेस्टचा यात महाराष्ट्रातून पहिला पुरस्कार होता. तो म्हणजे नागपूरमध्ये मिळाला पुरस्कार. पण त्याला म्हणजे वन्यजीवांच्या आधारित होता. एक बंदरचा फोटो होता. बंदरीला मेटिंगसाठी भांडत आहे असा फोटो तो होता. सुंदर फोटो होता. त्यानंतर बरेच पुरस्कार. सीताराम पेठ निवासी आवारा, इथून लोक प्रवासी निवारा दिवासी आवारा. मला तेवढंच दिसलं तिथं, तेवढंच वाचलंय ना. दिवासी आवारा हा पूर्णतः चेंज झाला. प्रवासी निवारा. पहिला बंद पाडते हे दाखव बोटिंग त्या साईडनी. भारतीय सुविनर शॉप दाखवता येतं. ताडोबा बोटिंग कॅम्प. ताडोबा बोट कॅम्प. पबजी दिसतं रे बघ इथं. हा, त्याची गेलतो ना आम्ही बोटिंगचे फोटो काढायला. आजही गेले असेल बोटिंग, पण ते संध्याकाळी काढून आणलं नाही का. 1200 रुपये घेतलं ना. हो, मस्त तिला तर चालेल. मी वडाच घेता. वडा घेतले. खुटवंडा किती इकडला असतात ना. किती दूर आहे? माझा येतात. किती दूर आहे? आवाज दे रे, काय करताय म्हणा.
रस्ता सोडा रे. आपण आज आलो आहो श्री दत्त मंदिर खुटवडा. जे मंदिर 100-150 वर्षापूर्वीपासून आहे इथे आणि लोकांना दत्त महाराज दर्शन देत आहे. तुम्ही बघू शकता 250 ते 150 वर्षापूर्वीचं मंदिर, दत्त महाराजचं मंदिर. आपण आता चाललो आहोत शेगाव. खूप सारे फोटोज काढल्यानंतर आता भूक लागली आहे तर आपण जात आहोत. सातबारा हॉटेल नवीन लागलं म्हणे ना. रुद्र तंदूर. कलाकुंज. आता आपण आलो आहोत शेगाव या गावामध्ये. आता आपण जात आहोत कलाकुंज बार अँड रेस्टॉरंट मध्ये जेवण करायला. आठवडे 140. तुम्ही गोल्ड पिता ना, सिल्वर पण खतरनाक आहे. जितक्या ज्या म्हणजे लोकांचा वावर कमी गाव आहे मिळाला पाहिजे. दोन मिनिट थांबतात नाही का. त्याला गायले म्हणलं नाही. आपण आता आमदार होतो काही खाऊ वाटत आहे का. पैसे नाही देताय तुम्ही. मुरलीला कशावरून येतं. बस वेळ आहे 7-8 वाजता. कोणत्या शाळेत जाता तुम्ही. आम्ही सरस्वती त्याला मुदोली. कितवीत आहे. 6वी. 10वीत आहे. मी 6वीत आहे. मी 10वीत. वाटत तर नाही. कोणत्या गावचे तुमच्या. तुम्ही कोणत्या गावचे. मोरली. मोरली छान आहे का रे. मग विचारते तर तुम्हाला फिरायला भेटलं पाहिजे म्हणून तुम्ही इकडे येता. मोबाईल मध्ये सही कलर बसते अरे. मोबाईल मध्ये बसते डायरेक्ट ऑटोमॅटिक तेच म्हणतो. असं कॅमेरा तर एखादी मोड द्यायला पाहिजे का पुरा ऑटोमॅटिक पकडला पाहिजे का.
नाही भेटत. तर अशा पद्धतीने आपला ब्लॉग संपत आला आहे आणि आता आपण घरी जात आहोत.